अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा खूप सुखासमाधानाचा आणि आनंदामध्ये जावो. स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे हनुमान जयंती. हनुमान जयंती ही चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. चित्रा नक्षत्र आणि मेष राशींच्या संयोगाने भगवान शंकरांचा 11वा रुद्रावतार म्हणून हनुमानजींचा जन्म आई अंजनीच्या पोटी झाला. हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमानजींना सर्वात जागृत देव मानले गेले आहे आणि आजही कलियुगामध्ये ते शारीरिकरित्या आपल्यासोबत उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांचे ते रक्षण करत असतात. हनुमान जयंतीला योग्य प्रकारे पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि कुटुंबामध्ये आपल्या सुख, शांती आणि समृद्धी येते आणि आपल्या सर्व अडचणींपासून सुटका होते. यावर्षी हनुमान जयंती कशी साजरी करायची, हनुमान जयंतीचे महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की हनुमान जयंतीला एवढे महत्त्व काय आहे. दरवर्षी चैत्र महिन्यामधील पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी सनातन धर्माच्या अनुयायांकडून त्यांची अनेक प्रकारे पूजा केली जाते. या दिवशी विशेष भगवान करून हनुमानांची पूजा केल्याने पूजा करणाऱ्या व्यक्तीला शक्ती, बुद्धिमत्ता, ज्ञान, धन, समृद्धी आणि त्याच्या आयुष्यामध्ये येणारे सर्व संकटे दूर होतात. त्यामुळे हनुमान जयंतीचा दिवस ग्रहदोष इत्यादींच्या निवारणासाठीही खूप महत्त्वाचा आहे. त्याशिवाय ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळाची स्थिती कमजोर आहे अशांनी जर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांची पूजा केली तर त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव दिसून येईल. तसेच बरेच लोक या दिवशी उपवाससुद्धा करतात आणि हनुमानजींचा ध्यान मंत्राचा जपसुद्धा केला जातो. तर आता जाणून घेऊया की हनुमान जयंतीच्या पूजेसाठी शुभ वेळ कोणती आहे ते. हनुमानजींच्या पूजेसाठी चैत्र पौर्णिमा ही सुरू होते दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी मंगळवारी 3:25 पहाटे व चैत्र पौर्णिमा सकाळी 5:18 संपते. म्हणजे 24 एप्रिल 2024 रोजी 5:18 चैत्र पौर्णिमा संपते. चित्रा नक्षत्राचा उदय सूर्योदय ते रात्री 10:32 दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी येत असल्याने याच दिवशी श्री भगवान हनुमानांची पूजा केली जाते. तर पूजेसाठी शुभ वेळ ही सकाळी 9:05 पासून ते 10:45 आहे. ज्या दिवशी उदय होतो म्हणजेच पौर्णिमा चालू होते त्या तिथीला उदय तिथी असे म्हणतात आणि ही उदय तिथी पूजेसाठी खूपच महत्त्वाची मानली जाते. या आधारावरती आपण 23 एप्रिल 2024 रोजी चित्रा नक्षत्रामध्ये मंगळवारी हनुमानजींचा जन्म झाला असल्याने यावर्षी आपण हनुमानजींचा जन्मोत्सव हा दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी साजरा करत आहोत. हनुमान जयंतीला अशा प्रकारे जर तुम्ही पूजा केली तर त्याचे निश्चितच फळ तुम्हाला मिळून जाईल. बजरंगबली हनुमानजी हे कलियुगातील सर्वात पूज्य देवतांपैकी एक आहेत. आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळल्यामुळे विशेषतः हनुमानजींच्या उपासनेमध्ये पवित्रता खूप पाळली जाते. पवित्रतेला खूप महत्त्व आहे. या दिवशी जे व्यक्ती व्रत करतात त्यांनी सुद्धा ब्रह्मचर्य पाळावे. तर हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी सूर्योदयापूर्वी उठावे, स्नान करावे व स्वच्छ कपडे परिधान करून हनुमानजींचे ध्यान करावे व व्रत व उपासनेची प्रतिज्ञा करावी. एका पाटावरती पिवळे कापड पसरावे आणि हनुमानजींसह श्रीराम आणि माता सीता यांची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावा किंवा फोटो ठेवला तरी चालेल. त्यानंतर अगरबत्ती पेटवावी आणि अगरबत्ती पेटवल्यानंतर सुरुवातीला श्री भगवान राम आणि माता सीतेंची पूजा करावी. त्यानंतर हनुमानजींची पूजा करून ओम हम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावी व पूजा सुरू करायची आहे. त्याच्यानंतर हनुमानजींना लाल फुले, अक्षता वाहायची आहे. तसे सिंदूर म्हणजे शेंदूर, लाल चंदन आणि तुळशीची पाने अर्पण करायची आहेत. आणि नैवेद्य म्हणून तुम्ही हनुमानजींना लाडू आणि फळेसुद्धा अर्पण करू शकता. तसेच मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेल्याप्रमाणे हनुमानजींना तुम्ही फुटाणे आणि गुळाचा सुद्धा नैवेद्य अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आणि या दिवशी सुंदरकांड
सुद्धा पठण करणे खूप फलदायी ठरेल. आणि हनुमानजीच्या आरतीने पूजेची सांगता करावी. तसेच या दिवशी उपवास आणि उपासना केल्याने आपल्या सर्व शारीरिक आणि मानसिक रोगापासून मुक्तता मिळेल आणि आपल्या जीवनामधील सर्व संकटे दूर होतील. आता जाणून घेऊया की आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी काय करायला नाही पाहिजे. हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही वामकुक्षी घेणे टाळावे आणि या दिवशी शाकाहारीचा वापर करावा, व्यसन करू नये. असे केल्याने हनुमानाची जरी तुम्ही उपासना केली तरी ते पूर्ण होत नाही. आणि हनुमानांची जर एखादी खंडित मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची तुम्ही पूजा करू नका. ती मूर्ती किंवा फोटो तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा आणि आजच्या दिवशी तुम्ही नवीन मूर्ती आणून तिची स्थापना करून पूजा करा. आणि दुसरं म्हणजे हनुमानजींना पूजा करताना पांढरे किंवा काळे कपडे घालून पूजा करायची नाही आहे. त्याऐवजी तुम्ही लाल, पिवळे किंवा भगवे कपडे परिधान करू शकता. तसेच जर तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणाचा मृत्यू झाला असेल आणि तुमच्या घरी जर सूतक चालू असेल तर आजच्या दिवशी तुम्ही पूजा किंवा उपवास करू नका. त्याऐवजी तुम्ही घरी राहून मारुती स्तोत्राचे किंवा हनुमान चालिसाचे मनोमन पठण करू शकता. तसेच हनुमंताची पाद्यसेवासुद्धा आपल्याला करायची नाही आहे, कारण हनुमानजी हे रामाचे सेवक होते. त्यामुळे पाद्यपूजा करायची जर असेल तर श्री रामांच्या पादुकांची करा. आणि हनुमानांची पूजा करून झाल्यानंतर हनुमानजींना हरभरा डाळीचा किंवा गूळ फुटाणे याचा नैवेद्य दाखवू शकता. याशिवाय तुम्ही बुंदीचे लाडू किंवा इतर कुठलाही नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता. तसेच हनुमानजी हे बालब्रह्मचारी असल्यामुळे शक्यतो महिलांनी हनुमानजींचे दर्शन हे दुरूनच करावे. शक्यतो मूर्तीस्पर्श आजच्या या दिवशी करणे टाळावे. या छोट्याशा आपण काही महत्त्वाच्या गोष्टी जर लक्षात ठेवून आपण हनुमानांची पूजा केली असल्यात तर ती पूजा हनुमानजींपर्यंत नक्कीच पोहोचेल व हनुमानजी आपल्या सर्व इच्छा आपली मनोरथे पूर्ण करतील व त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम ठेवतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूलाच असलेले बेल बटनवरती प्रेस करा, जेणेकरून यापुढे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकत जाईन त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.